प्रस्थानाचा ठरला दिवस कातळकड्याबाहेर उठला. संभाजीराजांनी नेहमीच्या हमामखान्यात शेवटचे स्नान घेतले. गडवाखाली ठेवताना त्यांना वाटले, या वाहत्या पाण्याबरोबरच खूप काही वाहून चालले आहे. अंगी राजसाज घेऊन ते जिजाऊंच्या महाली दर्शनासाठी आले. त्या महाली मुसमुसणारी धाराऊ जिजाऊंना म्हणत होती, मला जाऊ देवा, आता कापुहळाला मासाबा. म्या कशाला येऊ संगट, ह्यो ठाव बरा होता. कधी नडलं पडलं तर हितनं गावाकडं जाया सुधरत होतं. त्यो गड कुठल्या पल्ल्यावर हाय कोणाला ठाव. जिजाऊ धाराऊला सोडायला तयार नव्हत्या. त्या परोपरीने तिची समजूत काढू बघत होत्या. धाराऊ ते ऐकत होती, पण कानाच्या पलीकडे ते तिच्या काळजापर्यंत पोचतच नव्हते. शेवटी संभाजीराजे पुढे झाले. धाराऊला एवढेच म्हणाले, तुझ्याबरोबर आम्हीही येऊ कापूर होळास. ते ऐकून मात्र धाराऊ चक्करली. लेकरा, तुझ्या मागणं मसनोटीत जाया दिकुल पाय मागं हटायचे नाहीत. लई गुंतवा झालाय र माझ्या वासरा तुझ्यात. म्हणत आखरीला धाराऊ साऱ्यांबरोबर रायगडी येण्यास राजी झाली. संभाजीराजांना बरोबर घेऊन जिजाऊ सदरी बैठकीजवळ जायला निघाल्या. आपल्या महलातून बाहेर पडलेले राजेही येऊन त्यांना मिळाले. ते भोसलाई त्रिदळ सदरेवर आले. मुंगी शिरणार नाही असे माणूस समोरच्या चौकात दाटले होते. माणसे होती पण आवाज नव्हता. शांत, सारे कसे शांत होते. राजे, जिजाऊ, संभाजीराजे बैठकीवर बसले. परडी फिरवणारा मानकरी आला. राजांनी भंडाऱ्याची चिमट उचलून उधळली. ती उधळताना या सदरेवरची ही अखेरची चिमट आहे या विचाराने त्यांचे बोटे थरथरली. पूर्वी रिवाज नव्हता तरीही परडीवाल्याने हातची परडी जिजाऊ आणि संभाजीराजांच्या समोर धरली. त्यांनी चिमटी भरून घेतल्या. आईच्या कृपेची उधळण केली. कण उधळले. मनामनातील दाटल्या भावनांचे, आजवरच्या भल्या बुऱ्या एकोप्याचे. गडावरच्या एक जात झाडून साऱ्या आसमींच्या हातावर ते तिघेही मोहरा वस्त्रे हत्यारे ठेवणार होते. ज्यांनी सेवा केली त्यांचा तो हक्क होता. राजासाठी तो रिवाज होता. मागील माणसास संतोषून जाणे. सदर बैठकीवरून शेवटचे दान झाले. राणीवशात वर्दी गेली. अंगाभोवती शालनामे पांघरलेला राजांचा राणीवसा दारुनी महलाबाहेर पडला. सिद्ध ठेवलेल्या मेन्यात खाशा स्वाऱ्यात बसल्या. गड उताराला लागल्या. सर्वात शेवटी जिजाऊ मेन्यात बसल्या. वळीव पावसाने आभाळ भरून यावे तसे त्यांचे मन भरून आले. बाहेर काहीच न दाखविता त्या पुटपुटल्या, जगदंब जगदंब. मेने गड उतरू लागले. जिजाऊंच्या मेन्याबरोबर चालणाऱ्या धाराऊने वाकून चिमटभर माती वर घेतली. आपल्या सुताडी लुगड्याच्या शेवात बांधली. मंत्रीगण, किल्लेदार, सुभाणजी, सिलीमकर यांच्या सोबतीत राजे आणि संभाजीराजे संजीवनी माचीवर बाहेर पडणाऱ्या भुयाराच्या रुखाने चालले. दरम्यान गडाची किल्लेदारी सिदोजी थोपट्यांकडून सुभाणजी शिळीमकरांकडे आली होती. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसताच राजे थांबले. ते का ते कोणालाच कळले नाही. याच माचीवर झिजून शांत झालेल्या सईबाईंची चिता पेटून विझली होती. त्या आठवणीने राजांच्या नेत्रकडा ओल्या झाल्या. त्यांचा हात संभाजीराजांच्या खांद्यावर चढला. आजवर अनेक वेळा पायांखाली टाकलेला तोच भुयारी मार्ग आला. धोंड हटली. संभाजीराजे आत उतरले. पायऱ्या मागे पडू लागल्या. काहीतरी योजून चालते राजे थांबले. त्यांनी संभाजीराजांना विचारले, तुम्हास आठवतं, तुम्ही विचारलं होतं एकदा, हे भुयार संपणार तरी केव्हा? जी, आठवतं. तुम्ही आम्हाला सांगून ठेवलं आहे महाराज साहेब, भुयार कधीच संपत नसतात, चाल कधी थांबत नसते.
ते पिता पुत्र संजीवनी माचीवर आले. उभी माची माणसांनी फुलली होती. गड उतारासाठी सिदोजी थोपट्यांनी पालख्या सिद्ध ठेवल्या होत्या. माचीच्या निशाण चौथऱ्याजवळ राजे आणि संभाजीराजे आले. माना उठवून त्यांनी जरीपटक्याला नजरा दिल्या. मोती लगी ओलांबल्या. राजे थोपट्यांना म्हणाले, सिदोजी, आज आम्ही पालखीतून गड उतरणार नाही. साऱ्यांच्या पायसोबतीने आम्ही गड उतरू. जी. सिदोजींनी आज्ञा झेलली. राजे संभाजीराजे देवदर्शन करून संजीवनी माची सोडून पाली दरवाजाची वाट तोडू लागले. देवमाशांच्या अवतीभोवतीने पाठमागाने शेकडो लहाने मासे ओढल्यागत जात असतात तशी गड माणसे राजांबरोबर चालू लागली. पाली दरवाजा आला. दरवाजावरच्या नगारखान्यात गड उताराची नौबत झडू लागली. दरवाज्यात उभे राहून राजे संभाजीराजांनी ती ऐकली. चौघड्यावर पडणाऱ्या काठीचा ठेका नेहमीसारखा एकसूर नव्हता. मध्येच कुठेतरी ठेका चुकार होत होता. राजे दरवाजापार होताच नौबतवाल्यांनी हाती टिपऱ्या खाली ठेवल्या आणि हातीच्या टिपऱ्या खाली ठेवल्या आणि तेही पायऱ्या उतरू लागले. मावळ मेळ्यात राजे संभाजीराजे राजगडाच्या पायथ्याशी आले. राजांनी किल्लेदार सुभानजीच्या हातात श्रीफळ विडा दिला. गडाकडे बघत ते म्हणाले, किल्लेदार, माळी जैसा बागीचा राखतो तैसी गडाची निगा राखा. येतो आम्ही. राजांनी गळ्यातील मोतीकंठा उतरून सुभानजीच्या हातात ठेवला. राजांच्या पायांवर पगडीधारी डोके ठेवत लहान पोर पुटपुटावे तसा सुभानजी गदगदू लागला. त्याला उठवून खांदा भेट देत राजे म्हणाले, सुभानजी सावरा, जगी जे जे प्रिय आहे त्याला एक ना एक दिवस पाठ दाखवावीच लागते. राजे आणि संभाजीराजे यांनी समोरच्या खड्या कातळ देवाला हात जोडून नमस्कार केले. ते बघताना भोवतीची मावळी काळजे फुटली. राजे सुरतेवर चालून गेले तेव्हा नव्हती. मिर्झा अफजलच्या भेटीसाठी गेले तेव्हा नव्हती. आग्रा भेटीसाठी कूच झाले तेव्हा नव्हती. पण आज माणसं डोळ्यावाटे फुटली. दाटीवाटीने पुढे येत धन्यांच्या पायावर पगड्या ठेवू लागली. प्रतापरावांनी जीन कसून तयार ठेवलेल्या 2 पांढऱ्या शुभ्र घोड्यांजवळ राजे संभाजीराजे आले. राजांनी हात देत संभाजीराजांना मांड जमवून दिली. पाठोपाठ राजांनी मांड घेतली. पाठमोऱ्या झालेल्या राजे संभाजीराजांना कल्पना नव्हती की जबान असती तर उभा राजगडच कमरेत झुकून म्हणाला असता, धनी, धाकलं धनी, वैच थांबतीसा, पायधूळ माथ्यावर घ्यावी म्हणतो म्या. आणि उडत्या गरुड पक्षाच्या पवित्र्यात असलेला राजगड सुवेळा आणि संजीवनी माचीचे पंख फडफडवून झेपावला असता थेट आकाशात. चालला तो चक्रवर्ती संन्यासी आपल्या कैक स्मृतीचे पाय ठसे राजगडावर ठेवून चालला. त्याच्या जोडीने बालभुत्या चालला. आठवणीचे कितीतरी पाजळले पोत राजगडी पेटते ठेवून रायगड टप्प्यात आला. पायथ्याच्या पाचाड या गावठाणात आबाजी पंतांनी जिजाऊंच्यासाठी खणबंद वाडा उभा केला होता. रायगडावर सुमुहूर्ताने प्रवेश करण्यापूर्वी सगळ्या राजकुलाचा त्या वाड्यात मुक्काम पडला. पाचाड शिबंदीचे ठाणे होते. गडाला पडेल तो वस्तभाव पुरविण्यासाठी इथे व्यापारपेठ होती. दुसरा दिवस उजाडला. पाचाडच्या या वाड्याच्या पैस सदरेवरून समोर रायगड दिसत होता. तळ्यातून बाहेर उठलेल्या कृष्णकमळासारखा. त्या पैस सदरेवर उभ्या राहून मनोमन साद घालणाऱ्या रायगडाकडे जिजाऊ डोळे लहाने करून बघू लागल्या.
त्यांच्या नेत्रकडा धरून कानशिलापर्यंत आक्रसलेल्या सुरकुत्या उठल्या. गड बघणाऱ्या खटाटोपात असल्याने त्यांच्या डोईचा पदरकाठ किंचितसा मागे हटला होता. त्यातून डोकावलेली त्यांची पांढरी केसवट राजांच्या नजरेतून सुटली नाही. मासाहेब, हा सामने दिसतो तो खुबलढा बुरुज, त्यावर थेट दिसते ती मावळती माची. राजांनी उजवी तर्जनी उठवून रोख दाखविले.